नमस्कार मित्रांनो, माझ्या आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्याच्या एका प्रसिद्ध ट्रेकिंग व धार्मिक स्पॉटवर. मांगी तुंगी हे दोन किल्ले आहेत एकाच डोंगराच्या रीजवर. तर आज आपण इथे ट्रेक करूया आणि पुढची मजा पुढे घेऊया. नाशिक जिल्ह्यातील सटना तालुक्यात सह्याद्रीच्या सेलबारी डोंगर रांगेत असलेले हे दोन उंच शिखरे आहेत. मुंबईपासून सुमारे 280 किलोमीटर आणि पुण्यापासून 340 किलोमीटर अंतरावर दोन्ही शहरातून नाशिक मार्गे रस्त्याने इथे सहज पोचता येते. मांगी तुंगी हे जैन धर्मातील अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र असून इथे भगवान ऋषभदेवांचा भव्य पुतळा आणि अनेक प्राचीन जैन गुहा आहेत. एक छोटी सूचना, या व्हिडिओमध्ये काही ठिकाणी मी मांगी तुंगीचा उल्लेख किल्ला असा केला आहे, कारण काही स्थानिक त्याला किल्ला म्हणतात. मात्र सर्वसाधारणपणे मांगी तुंगी हे दोन स्वतंत्र शिखरे मानली जातात. आता पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे. माझे मित्र आहेत माझ्यासोबत. एकूण 3 ते 4 हजार शिड्या आहेत. वरती पोचायला 2 ते 3 तास आपण पकडू. चढताना पहिल्या टप्प्यात आपल्याला भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्त्या लागलेत, तुम्ही बघू शकतात. या अशा इथे लेण्या आहेत आणि आतमध्ये मूर्त्या आहेत. इथे जगातील जैन मूर्त्यांपैकी सर्वात उंच 108 फूट उंच अशी मूर्ती आहे. आपण आता तीच बघायला पुढे चाललो आहोत. ट्रेक सुरू होऊन 10 मिनटं झाली आहेत आणि थोडासा दम लागला आहे, म्हणून तुम्ही ट्रेक होईल तितकं सकाळी सुरू करा. आता आपल्या डाव्या बाजूला आपल्याला पहिला लागतो आहे मांगी आणि तिथे आहे तुंगी. तर या रीजवरून आपल्याला ट्रेक करायचं आहे शिड्यांवरून. वाटेत आता आपल्याला वॉच टॉवर लागला आहे. वर जाऊन आता व्ह्यू बघूया कसा दिसतो. वाव, ही सगळी बागलांची रेंज आहे, बागलान रेंज. त्याच्यात मांगी तुंगी बरोबर सालेर मुलेर असे बरेच किल्ले येतात. आणि आज वेदर क्लिअरिटी पण फार छान आहे. लांब लांबचे आपल्याला किल्ले आणि डोंगर एकदम स्पष्ट दिसत आहेत. संपूर्ण प्रवासात विश्रांतीची सोय चांगली केली आहे. इथे हा वॉच टॉवर आपण जिथे मगाशी गेलेलो आणि असं शेड मध्ये बांधलं गेलं आहे. तर जास्त जर ऊन असेल, उन्हाचं तापमान जर जास्त झालं असेल तर तुम्ही विश्रांती या शेडमध्ये घेऊ शकतात. वाटेत चढता चढता मोर दिसलेला. मोराचा आवाज म्याव म्याव मयूर मयूर असतं. माझ्या मित्राला वाटलं मांजर आहे, पण नाही, तो मोर होता. तर इथे येताना नीट लक्ष द्या, तुम्हाला बरेच मोर दिसतील. 2 मित्रांना परत मोर दिसला आहे. तो मोर दाखवतोय पण तुम्हाला कॅमेऱ्यात दिसणार नाही. तो शशांक कुठे मोर? शशांक दाखवतो तर काय, पण बघा दिसतं. आपण आता मांगीच्या मेन जो गेट आहे तिथे पोचलेलो. पण आता निर्णय असा झाला आहे की आपण पहिले तुंगीला चाललो आहे या बाजूला, आणि येताना आपण मांगी आणि भगवान ऋषभदेव यांचे दर्शन करू. आता तुंगीपर्यंत स्ट्रेट वॉक आहे आणि समोर एक स्टीप चढण आहे. तर हा वॉक तुम्ही बघू शकता, एकदम सिनिक आहे. इथे खाली बागलान घाटी आणि पुढे तुंगी.
आता तुंगीचा हा फ्लॅट वॉक आहे. ही 2 किल्ल्यांमधली रीज आहे. ती मी तुम्हाला ड्रोनच्या मार्गाने दाखवेल. पण मस्त एक पीसफुल वॉक आहे. आणि पुढे जाऊन आपल्याला आता एक स्कीप क्लाइंब आहे. तो झाल्यावर वरतून जो व्ह्यू दिसेल तो बघायला एक वेगळाच आनंद आहे. तर मित्रांनो, आता आपला ड्रोन जाता जाता वाचला. एक मोठा ससाना पक्षी ड्रोनच्या मागे लागलेला आणि हा आपला मित्र. हा पण ड्रोन पायलट आहे. आम्ही दोघांनी तो ड्रोन खाली आणला. तर इथे येताना सावधान राहा, इथे बरेच ससाने पक्षी आहेत. येस, मागच्याच ऐकलं असेल. जर व्हिडिओ आला असेल तर हा व्हिडिओ हां, जर व्हिडिओ आला असेल कॅप्चर तर मी आता टाकणार. दोन ते अडीच तासानंतर आम्ही फायनली पोचतो आहोत तुंगी शिखरावर. तर मित्रांनो, आपण आता फायनली पोचलो आहोत तुंगी किल्ल्याच्या शिखरावर. आणि इथे आपल्याला एक मंदिर दिसलं आहे. आतमध्ये प्रार्थना चालू आहे, तर आपण जास्त काही आता बोलणार नाही आहोत. इथे भिंतींमध्ये सुद्धा काही मूर्त्यांचं आपल्याला काम दिसतं आहे, तुम्ही बघू शकतात. इथे परत आपल्याला मूर्त्या दिसत आहेत देवाच्या. ही इकडची शेवटची लेणी आणि तुम्ही बघू शकतात देवाच्या मूर्त्या 5. दिगंबर जैन गुफा. तर आता मित्रांनो, आपण तुंगी किल्ला बघून झालो आहोत. आता आपण चाललो आहोत मांगीच्या दिशेने. जसं आलो तसं परत. पण हा जो स्पॉट आहे, माझं जिथे बोट आहे तिथून आपण वर चढणार आहोत. आता मांगी शिखरावर आम्ही चढाई चालू केली आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, सॉक्स चांगल्या क्वालिटीचे घाला, जर ते खालून फाटतात. आता हा माझा मित्र, याचे सॉक्स सगळे खालून फाटले आहेत आणि त्याला आता विदाऊट सॉक्स चालावं लागतं आहे. तर लक्षात ठेवा, सॉक्स जाड आणि चांगल्या क्वालिटीचे घाला. मांगी चढायला आता जरा त्रास होत आहे, कारण की सूर्य आपल्या डोक्यावर आला आहे. आमचा स्पीड आता कमी झाला आहे, पण तरी कोणी हार मानत नाही आहे. हार नाही मानायची. सो फायनली मांगीच्या शिखरावर पोचलो आहोत आम्ही. आता ड्रोन शॉट घ्यायचा एक प्रयत्न केला.
इथे मांगीला तुम्ही बघू शकता पाण्याच्या कुंड्या आहेत. पाणी बरंच घाण आहे, पिण्यासारखं नाही आहे, पण एका जमान्यात इथे प्यायला वाटतं चांगली सोय होती. इथे पण अजून एक कुंड आहे पाण्याचं. इथे परत एक छोटंसं मंदिर आलं आहे. आणि आपण जसं आता पुढे आलो आहोत, इथे भिंतीमध्ये कोरीव आपल्याला दिसतं आहे. दिगंबर जैन मुनींचे प्रतिमा आहे तिथे. 1 2 3 4 5 6 7 आहेत. आणि इथे एक देवाची मूर्ती आहे. आणि हे आहे मुख्य मंदिर, मांगीगिरी, मांगी पर्वताचं जैन मंदिर. दरवाजा बंद आहे, परंतु मी होईल तेवढं तुम्हाला दाखवायचा आत प्रयत्न करतो. जसं आपण पुढे पुढे येतो आहे, आपल्याला अजून पाण्याच्या टाक्या दिसत आहेत. आणि हे बघा किती छान मूर्त्यांचं काम आहे. या भिंतीमध्ये कोरल्या गेल्या आहेत या सगळ्या मूर्त्या. भिंत करून या मूर्त्या बांधल्या आहेत. हे बघा, म्हणजे प्रत्येक दगडात मूर्तिकाम केलेलं आहे. हा पूर्ण मांगीचा जो डोंगर आहे, जे शिखर आहे, त्याच्या प्रत्येक दगडात तुम्हाला जैन मुनींच्या मूर्ती दिसतील. तर मित्रांनो, मांगी बघितल्यावर आता मी निवांत बसलो आहे. समोर तुंगी तुम्हाला दिसतं, इथून ही रीज आहे. आणि वरतून एकदम निसर्गाचा आनंद घेत मी आणि माझे मित्र आता इथे थोडा वेळ आराम करू. तर मित्रांनो, मांगी शिखर पाहून आता आपण जवळपास 1,500 पायऱ्या उतरून भगवान ऋषभदेवांच्या मूर्तीकडे जात आहोत. ही आहे भगवान ऋषभदेवांची भव्य मूर्ती. भगवान ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थंकर मानले जातात. सुमारे 108 फूट उंच असलेली ही मूर्ती जगातील सर्वात उंच जैन मूर्तींपैकी एक आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला ब्लॉग, मांगी तुंगी ट्रेक. मी आशा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.